मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेक भारी या यूट्यूब चॅनलमध्ये. पल्सर म्हणलं की सगळ्यांच्याच काळजाचा पल्स हालतो. सगळ्या तरुणांना पल्सर हा अगदी जिव्हाळ्याचा विषय वाटतो. या वर्षी पल्सर या बजाजच्या गाडीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळेच बजाजनं पल्सरची नवीन 125cc लॉन्च केली आहे. चला तर मग बघूया कशी आहे बजाजची नवीन 2026ची 125cc पल्सर. नवीन पल्सर 125cc आपल्याकडे आली आहे. ती गाडी कशी आहे आपण पूर्ण त्या फिरून बघणार आहे. त्यातला सगळ्यात पहिला चेंज मला दिसतोय नवीन प्रकारचे स्टिकर्स, नवीन लुक, एकदम स्टायलिश लुक केलेला आहे. आणि बेस्ट पार्ट म्हणजे ह्यात आता ह्या नवीन मॉडेलपासून LED लाईट दिल्यात. फक्त ह्यातच नाही, समोरच्या बाजूलाच नाही तर इंडिकेटरला सुद्धा LED लाईट दिल्यात. ह्याच्या आधीच्या मॉडेलमध्ये ह्या हॅलोजन लाईट असायच्या, त्या आता LED झाल्या. नवीन गाडीमध्ये तुम्ही बघू शकता एकदम स्टायलिश स्टिकर दिलेत. इथं पल्सरचं 3D ब्रँडिंग तुम्हाला दिसतंय आणि याचा ओव्हरऑल लुक पण एकदम नवीन केला आहे. या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेन्शन दिलेत आणि तिथं साईडला रिफ्लेक्टर पण दिला आहे जे एकदम भारी आहे. तर पुढच्या बाजूला गाडीला अलॉय व्हील असलेला 17 इंचचा चाक दिलं आहे. याला ट्यूबलेस टायर येतो आणि इथे डिस्क ब्रेक पण दिला आहे. पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक असला तरी मागच्या बाजूला ड्रम ब्रेकच आहे. सो मागच्या मॉडेलसारखंच या बाईकमध्ये 124.4cc एअर कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन दिलं आहे. इंजिन 8500 RPMला 11.64 पॉवर जनरेट करतं. तर 6500 RPMला 10.8 Nm टॉर्क जनरेट करतं. यात 5 स्पीड गिअरबॉक्स दिला आहे आणि सोबत किक पण दिली आहे. त्यामुळं बॅटरी उतरल्यास किक मारून पण आपण गाडी चालू करू शकतोय. गाडीला 165 mmचा चांगला ग्राउंड क्लिअरन्स दिला आहे. त्यामुळे स्पीड ब्रेकर, खड्डे यामधून तुम्ही आरामात गाडी चालवू शकता. गाडीचं मायलेज कंपनीने 50 ते 57 किलोमीटर पर लिटर सांगितले. सिटीमध्ये तुम्ही चालवाल तर 50पर्यंत मायलेज देणं अपेक्षित आहे. हायवेला 57चं मायलेज देतं असं कंपनी सांगते. गाडीचा फ्युएल टँक जवळपास 11 ते 15 लिटरचा आहे आणि सीट पण एकदम कम्फर्टेबल दिलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर लॉंग जर्नीला ही गाडी वापरायची असेल तर तरी पण पॉसिबल आहे. गाडीच्या सीटमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन मिळतात, एक सिंगल सीट आणि एक ड्युअल सीट. दोन्ही सीट एकदम कम्फर्टेबल आहेत. पुढे तुम्ही बघू शकता मागच्या बाजूला गाडीला ट्विन रेअर सस्पेन्शन दिलं आहे जे गॅस चार्ज आहे. गाडीचं सायलेन्सर तुम्ही बघू शकता, ह्याला पण मस्त मॅट फिनिश आहे आणि तुमच्या पायाला काही होऊ नये, शूजला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून त्यांनी गार्ड पण दिलेला आहे. गाडीचं मागचं फुटरेस्ट जे आहे ते फोल्डेबल आहे, पुढचं फुटरेस्ट फोल्ड नाही होत. मागच्या बाजूला तुम्हाला पल्सरची आयकॉनिक स्प्लिट टेल लाईट बघायला मिळते. गाडीला पूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलं आहे. याच्यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि USB चार्जिंग हे 2 फीचर्स पण मिळतात. USB चार्जिंगसाठी या बाजूला तुम्हाला पोर्ट दिलेला आहे. नवीन पल्सर 125cc 3 कलर ऑप्शन मिळत आहेत. यात रेड, ब्लॅक, ब्लू ब्लॅक आणि सिल्वर ब्लॅक असे 3 ऑप्शन तुम्हाला मिळू शकतात. दोन्ही सीट व्हेरियंटमध्ये हे 3 ऑप्शन अवेलेबल आहेत. तर हे होते गाडीचे काही खास फीचर्स. आपल्यासोबत आहे साई सर्व्हिस बजाजचे विशालजी, जे आपल्याला या गाडीबद्दल आणखी माहिती देतील. या गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. वेलकम टू साई सर्व्हिस बजाज शोरूम. थँक्यू. ही आपली नवीन बजाज पल्सर 125 अपडेटेड बाईक आहे. ओके. ह्याच्यामध्ये कंपनीने मेजर जो डिफरन्स केलेला आहे ह्याच्यामध्ये, एक तर ह्याच्यामध्ये LED हेडलॅम्प दिलेले आहे तुम्हाला. येस. प्लस तुमचे जे इंडिकेटर जुने जे हॅलोजनचे होते ते आता LED इंडिकेटर केलेलं आहे. ओके. प्लस ह्याची विड्थ सीट ह्याची पूर्ण आपण थोडीशी लेंथ वाईज वाढवलेली आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण डिजिटल क्लस्टर आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी ह्याच्यामध्ये मिळतो तुम्हाला. प्लस ह्याच्यामध्ये मोड्स बटन आहेत. ह्याच्यामध्ये फुल्ली अपडेटेड बाईक आहे ही. ओके. 3 व्हेरियंट 3 कलरमध्ये अपडेट आपल्याकडे अवेलेबल आहे. ब्लॅक रेड आहे, ब्लॅक सिल्वर आहे, ब्लॅक ब्लू आहे. हिची एक शोरूम प्राईस स्टार्ट होते 90,530 पासून याची व्हेरियंटची प्राईस स्टार्ट होते. ओके. फुल्ली अपडेटेड बाईक आहे. याचं अजून काय काय व्हेरियंट आहेत? ह्याच्यामध्ये एक सिंगल सीट येणार कार्बन फायबर. ह्याच्यामध्ये कार्बन फायबर स्प्लिट सीट येणार ह्याच्यामध्ये. ओके. स्प्लिट सीट व्हेरियंटची प्राइस काय आहे? तिची प्राईस आहे तुमची 92,530 पर्यंत. ओके. म्हणजे सिंगल सीट व्हेरियंटपेक्षा 2000 जास्त आहे तिची. ठीक आहे. आणखी काय काय नवीन यात दिलं आहे? ह्याच्यामध्ये मेजरली ते चेंजेस केलेले आहेत. एक तर तुमचं हेडलॅम्प LED हेडलॅम्प, इंडिकेटर तुमचं LED इंडिकेटर. ब्रेक दोन्ही कसे आहेत? ब्रेक ह्याला कॉम्बी ब्रेक येणार, फ्रंट डिस्क ब्रेक आहे, मागे ड्रम ब्रेक येणार. मागे डिस्क ब्रेक नाही आहे. मागे डिस्क ब्रेक नाही आहे. ओके. कॉम्बी ब्रेक आहे याला. ठीक आहे.
ABS नाहीये. ABS नाही आहे, कॉम्बी ब्रेक आहे, CBS आहे ही. फ्युल इंजेक्टेड आहे, 5 गिअर आहे, याच्यामध्ये ट्यूबलेस टायर येणार आहे याच्यामध्ये पूर्ण गाडीला. साधारण ग्राउंड क्लिअरन्स किती आहे याचा? ग्राउंड क्लिअरन्स आहे याचा 790 mm चा ग्राउंड क्लिअरन्स आहे याच्यामध्ये. आपला जो इंजिन आहे तो फ्युल इंजेक्टेड बजाजचा पल्सरचं आहे, DTS आहे, पेटंट इंजिन आहे आपलं. आपल्याकडे शोरूम मध्ये काही ऑफर चालू आहेत का? आता शोरूममध्ये सर या बाईकवरती आहे 31 जानेवारीपर्यंत 2000 रुपये ऑफची ऑफर चालू आहे आपली. 2000 रुपये ऑफ. प्लस 0 प्रोसेसिंग फी चालू आहे याच्यामध्ये. प्लस ह्याच्यामध्ये 3+2 ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्व्हिसिंग ह्याच्यामध्ये मिळते तुम्हाला. ओके. आणि EMI ऑप्शन्स किंवा EMI ऑप्शन आपल्याकडे भरपूर फायनान्सर उपलब्ध आहेत. बजाज अवेलेबल आहे, LNT ऑप्शन अवेलेबल आहे आपल्याकडे. फायनान्स ऑप्शन भरपूर आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके, ठीक आहे, थँक्यू. ओके. तर ही होती बजाजची नवीन 125cc पल्सर. तुम्हाला ही गाडी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर ही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर आजच साई सर्व्हिस बजाज कर्वे रोडला भेट द्या.